नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेलो आहोत. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बरेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहे, करिअर रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड ऑलरेडी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, कोणत्या एक्झामची तयारी करत असाल तर नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. सो आज सुद्धा असा नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ घेऊन इथे आलेलो आहोत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ही नोकरीची जाहिरात प्रसिद्ध आहे. कोकण रेल्वेचं हे ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही जे नोटिफिकेशन आहे, जे ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते बघू शकता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फेक जाहिरात ही नाहीये. तुम्ही इलिजिबल असाल यासाठी तर नक्कीच यासाठी जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, निवड प्रक्रिया काय आहे, अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे ज्याप्रमाणे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे त्याप्रमाणे इतरांपर्यंत सुद्धा ही नोकरीची माहिती पोहोचण्यासाठी व्हिडिओला प्रत्येकाने तुमचे जे काही ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप, स्टेटस यांच्यापर्यंत आठवणीने शेअर करा. तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या अंतर्गत ही जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे. It invites an application for the following post on fixed term contract basis in mechanical and project department for initial period of 1 year. So कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती ही भरती आहे. सुरुवातीला 1 वर्षासाठी आहे, पण बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्यू केलं जातं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे म्हणून सोडून देऊ नका. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला इथे अनुभव जो आहे मिळणार आहे. सो नेम ऑफ पोस्ट इथे दिलेले आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट याच्या 2, सेफ्टी ऑफिसर 1, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलची 1, सिनियर टेक्निकल असिस्टंट मेंटेनन्सच्या 2, सिनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल 1, ईओटी और फोकलिफ्ट टर्ब ऑपरेटरच्या 5, टेक्निशियन फिटरच्या 8, सीएनसी मशीन ऑपरेटरच्या 10, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग टेक्निशियनच्या 2, इथे फिटर मेंटेनन्सच्या 6 आणि टेक्निशियन वेल्डर ज्याला आपण म्हणतो त्या 2, अशा 40 पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. इथे वेतन काय मिळणार आहे ते आपण तुम्हाला बघूया. इथे जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती असतील तरी इथे तुम्हाला अलाउन्सेस वगैरे जे आहे ते ऍड असणार आहेत. सो सिनियर टेक्निकल असिस्टंट मेंटेनन्स सिव्हिल अंतर्गत तुम्हाला इथे बघा बेसिक, त्याच्यामध्ये अलाउन्सेस, सो ऍज पर अदर अलाउन्सेस, सो टोटल इथे सॅलरी तुम्हाला दिलेली आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट साठी सुद्धा सो संपूर्ण पदांची सॅलरी इथे मेन्शन केलेली आहे. खूप छान प्रकारे इथे वेतन आहे, त्यामुळे नक्कीच या पदांचा विचार करा. सो कन्सोलिडेटेड इथे जे आहे इन्क्लुझिव्ह तुमचं बेसिक डीए, एचआरए, कन्व्हेन्स, मोबाईल अलाउन्सेस कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे तरी सुद्धा सगळे अलाउन्सेस तुम्हाला इथे ऍड असणार आहे. अॅन्युअल जे वेतन आहे तुमचं इन्क्रीज बाय 4% आफ्टर कम्प्लिशन ऑफ एव्हरी इयर सब्जेक्ट जे रिक्वायरमेंट असणार आहे त्याच्यानुसार. सो 4% एव्हरी इयर तुम्हाला इथे इन्क्रीमेंट मिळणार आहे. अदर अलाउन्सेस इथे दिलेले आहेत. सो ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे, रेस्ट हाऊस अँड हॉटेल इथे दिलेलं आहे, लिव्ह कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं तर यासाठी इलिजिबल कोण आहे ते आपल्याला बघायचं आहे. एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि एज डिटेल्स काय आहे ते बघा. सो ते आपण इथे जे आहे ते चेक करूया. सो नंबर ऑफ पोस्ट इथे दिलेले आहे तुम्हाला. एज इथे जे आहे तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे 1 जुलै रोजी. सो त्याच्यामध्ये ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्मनुसार रिलॅक्सेशन असणार आहे तुम्हाला. ओबीसी साठी 3 वर्ष, एससी एसटी साठी 5 वर्ष. त्याच्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करू शकतात त्यांना इथे व्हॅलिड तुमचं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते इथे गरजेचं असणार आहे. वॉक इन इंटरव्ह्यू या सगळ्या पदांसाठी होणार आहे. सो कोणत्याही प्रकारची परीक्षा नाहीये, थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन आहे जे इथे केलं जाणार आहे. सो इथे इंटरव्ह्यूच्या डेट आणि व्हेन्यू दिलेला आहे इंटरव्ह्यूचा. सो प्रत्येक पदासाठी इथे डिफरंट डेट त्याच्यासमोर मेन्शन केलेली आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी 20 जुलै आहे, सिनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिलच्या अंतर्गत 21 जुलै आहे, सेफ्टी ऑफिसरच्या 27 जुलै आहे, टेक्निशियन फिटर टग ऑपरेटरच्या 22 जुलै आहे,
CNC मशीन ऑपरेटर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे त्याच्या 23 जुलै. फिटर मेकॅनिकल मेंटेनन्स आणि टेक्निशियन वेंडरचे 24 जुलै. सो इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे कजाई क्लब नियर RRM ऑफिस रत्नागिरी महाराष्ट्र. सो थेट मुलाखत तुमची होणार आहे दिलेल्या इथे व्हेन्यूला. तुम्हाला थेट मुलाखतीसाठी जायचं आहे. लिस्ट इथे दिलेली आहे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. सो कॉपीज ऑफ सर्टिफिकेट, तुमचं क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थचं तुमचं, कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असणार, पासपोर्ट साईज फोटो, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम नॉन गॅझेट ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. सो जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. PDF ही प्रत्येकाने वाचायची आहे, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस जसं ऑलरेडी इंटरव्ह्यू इथे होणार आहे, सो तिथे दिलेली आहे कशा प्रकारे असणार आहे तुम्हाला. कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे. इनिशियल 1 पिरियड 1 इयरसाठी, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे रिन्यू होऊ शकतो. सो कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन काय असणार आहे, कॉन्सिक्वेन्सेस दिलेले आहेत, ते सुद्धा प्रत्येकाने इथे वाचायचे आहे. सो इथे ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात. इथे तुम्हाला फोटो, तुमचं नाव, पोस्टल ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल ते, एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल, प्रोफेशनल काय क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स असेल ते, तुमची सिग्नेचर, डॉक्युमेंट काय काय तुम्ही अटॅच केले आहे त्याच्यावरती टिक करायचं आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स इथे बघा, प्रत्येक पोस्टसाठी जो आहे इथे डिटेल क्रायटेरिया तुम्हाला दिलेला आहे. एज लिमिट काय आहे, सो पहिली जी पोस्ट होती मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स अंतर्गत, सो तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा इथे प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल मेकॅनिक इंजिनिअरिंग मध्ये लागणार आहे. एज लिमिट जे आहे नॉट मोर दॅन 40 इयर, आणि OBC मध्ये असाल तर 43, SC ST असेल तर 45, रिलॅक्सेशन आहे. वर्क एक्सपिरियन्स काय लागणार आहे ते दिलेलं आहे. प्लेस ऑफ वर्किंग, पोस्टिंग तुम्हाला कुठे असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. पुढची इथे पोस्ट आहे सेफ्टी ऑफिसर. सेफ्टी ऑफिसरसाठी सुद्धा तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री गरजेची आहे. इंजिनिअरिंग डिग्री ब्रांच तुमच्या आहेत, फिजिक्स केमिस्ट्री मेजर सब्जेक्ट, ह्याच्यासाठी इथे 40 इयर्स एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला फुल टाइम डिग्री किंवा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये गरजेचा आहे. एक्सपिरियन्स सुद्धा इथे दिलेला आहे, 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे. पुढची पोस्ट होती, सगळ्या पोस्टचा इथे डिटेल आहे. ही PDF प्रत्येकाने डिटेलमध्ये वाचा. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात, प्रत्येक पोस्टसाठी जो आहे इथे डिटेल क्रायटेरिया जो आहे दिलेला आहे. EOT जे फोर्क लिफ्ट आहे, टग ऑपरेटर, 10वी पास इथे गरजेचा आहे, आणि ITI सर्टिफिकेट जे आहे तुमचं टेक्निकल ट्रेनिंग मध्ये इथे गरजेचं आहे. सो 10वी पास साठी सुद्धा ही रेल्वे अंतर्गत सुवर्ण संधी आहे. नक्कीच प्रत्येक जण जो आहे याचा विचार करू शकता. ITI सर्टिफिकेट ट्रेड फिटरसाठी जे आहे, एज लिमिट सगळ्यांसाठी 40 इयर्स आहे, जे 1 जुलै रोजी तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे. ओके, सो इथे ITI 10th पास, डिग्री, डिप्लोमा सगळ्या कॅन्डिडेटसाठी सुवर्ण संधी आहे. सो प्रत्येकाने ह्याचा विचार करा. इलिजिबल असेल त्यांनी अप्लाय करा. जे इलिजिबल नसतील त्यांनी व्हिडिओ पुढे शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. सो इथे फॉर्म जे आहे त्याचे इथे डिटेल्स दिलेले आहेत, फॉर्मॅट दिलेला आहे. सो परीक्षा नाहीये तुम्हाला, इथे फी नाहीये काही, थेट मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन आहे, त्याच्यामुळे नक्कीच याचा विचार करा. सो काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.